आता मंत्र्यांच्याच मुलीही सुरक्षित नसल्याचं समोर आलेलं आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्याच मुलीची छेडछाड करण्यात आलेली आहे। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथल्या यात्रा महोत्सवातला हा धक्कादायक प्रकार आहे। काही टवाळखोर तरुणांनी रक्षा खडसेंच्या मुलीसह अन्य मुलींची छेड काढली। सुरक्षा रक्षकांनी टवाळखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण टवाळखोर त्यांच्या समोर बधले नाहीत। त्यांनी शेरेबाजी करणं सुरूच ठेवलं, तसंच मुलींना धक्काबुक्कीही केली। त्यामुळेच खुद्द रक्षा खडसे यांना मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला जावं लागलं आणि त्यांनी घटनेच्या तपासावरून पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचं आता कळतंय। अत्यंत धक्कादायक अशी बातमी आपण सध्या पाहतोय। मंत्र्यांचीच मुलगी सुद्धा आता सुरक्षित नसल्याचं कळतंय। इथपर्यंत पोहोचणं या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण अरेस्ट पण करू त्यांना आणि नाही, अरेस्ट तर झालीच पाहिजे। मी तर त्याशिवाय मी नाही मानणार, कारण की माझं एकच म्हणणं आहे की जे एवढ्या प्रोटेक्शन मध्ये पण जर अशा पद्धतीचं या मुलांचं इंटेन्शन इतकं खराब असेल तर बाकीच्या मुलींचा तर काही विचारच नाही। मग इथे हे तर मी आज त्या संदर्भात लेटर पण देते, मी सीएम साहेबांशी पण बोललेली आहे, पण मला याच्यावर तत्काळ तुम्ही ऍक्शन घ्या, म्हणजे त्याला उचलून आणा, आमचं ते म्हणणं। त्याशिवाय तर आम्ही इथे नाही झालो तिथून। येस, आपण गुन्हे पण दाखवतो, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने नाही, तुम्ही आताच घे सर प्रोसेस आताच लगेच करतो। कारण ते मुले आता दीदी तू तुला जायचं तू पण नाही देतील ना ते। तर नेमका हा प्रकार काय घडलाय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। मुक्ताईनगर मधल्या यात्रा महोत्सवात मुलीची छेड काढण्यात आली। रक्षा खडसेंच्या मुलीची आणि तिच्या मैत्रिणींची छेड काढली गेली। सुरक्षा रक्षकांनी अडवून सुद्धा टवाळखोर बधले नाहीत। शेरेबाजी केली, व्हिडिओ काढले, मुलींना धक्काबुक्कीही केली। कारवाई न केल्यानं आता रक्षा खडसेंकडून पोलिसांची खरडपट्टी काढण्यात आली आहे। तर या संपूर्ण प्रकरणावरती रक्षा खडसेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही एकदा पाहूयात। मी तेच आधी सांगितलं, कायदे आहे पण त्याच्यावर ऍक्शन कंटिन्यू घेणे किंवा त्याला कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा बेल न मिळू देणे, अशा स्ट्रॉंग पद्धतीने याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे। तर या संपूर्ण प्रकरणावरती पोलिसांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे, ते काय म्हणाले पाहूयात। दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9:15 दरम्यान मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीमधील कोथरी या गावी यात्रेच्या दरम्यान पाळण्यामध्ये बसण्याच्या दरम्यान काही मुली त्या ठिकाणी गेलेल्या होत्या। तर त्या मुलींचा पाठलाग करून इथलीच अनिकेत भुई, पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील आणि किरण माळी आणि सचिन पालवे अशांनी त्या मुलींचा पाठलाग केलेला आहे आणि पाठलाग करून पाळण्यामध्ये बसलेले असताना त्यांना त्यातल्या एका मुलीला त्यांनी धक्का पण दिलेला आहे। हा प्रकार दाखल झालेला आहे आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉल केलेला होता असं त्यातील एका पीडित मुलीचं म्हणणं आहे। त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे। हे जे आरोपी आहेत या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये, जो विनयभंगाच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे। पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। यातील आरोपींना अद्याप अटक नाही झालेली, त्या आरोपींना तात्काळ आपण अरेस्ट करत आहोत। काही आरोपींची काही गुन्हेगारी यातील एक आरोपी आहे आणि तर एकंदरीतच गुन्हा दाखल झालाय आणि आता तपास करतोय असं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र या संपूर्ण घटनाक्रमावरती सामनेही काही प्रश्न उपस्थित केलेत। पाहूयात सामचे सवाल काय। स्वारगेटमध्ये शिवशाहीत बलात्कार झाला। बीडमध्ये सरपंचाची हत्या झाली। बदलापूरमध्ये ऑगस्टमध्ये बलात्कार झाला होता। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची आता छेड काढण्यात आली आहे। अशात सामान्य सुरक्षित नाहीये, नेत्यांच्या मुलीही सुरक्षित नाही असंच दिसतंय।